नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मध्ये मी मेधा त्यांचं डॉक्टर्स रूम या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण घेतोय एक त्वचा रोग, आणि ज्याचं नाव ऐकल्यावरच खरं तर आपल्याला भीती वाटते, इतकं टेन्शन येतं. पण नेमका हा आजार काय आहे आणि त्याच्यावर कशा पद्धतीने औषधोपचार केला जातो आणि तो औषधोपचारानं कसा कंट्रोलमध्ये आपण ठेवू शकतो, या सगळ्याविषयी आपण आज बघणार आहोत. आणि हा त्वचा रोग आहे तो म्हणजे सोरायसिस. मंडळी, सोरायसिस बद्दल खरंच तुम्हाला भीती वाटली असेल ना, पण आपण योग्य पद्धतीनं त्वचा रोगाची काळजी घेतली तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं याच्यावर औषधोपचार करून हा आजार कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. असं मी नाही, असं डॉक्टर सांगतात. आणि आज आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर चंद्रशेखर पुरंदरे, जे डर्मेटॉलॉजिस्ट आहेत. सर नमस्कार. नमस्कार. या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि सर, सोरायसिस बद्दल आपण जेव्हा थोडीशी आधी चर्चा करत होतो तर तेव्हा असं लक्षात आलं की जसं आजकाल ब्लड प्रेशर आणि मधुमेह एखाद्या व्यक्तीला असेल तर त्याचं एवढं टेन्शन घेत नाही, तर योग्य ती काळजी केल्यामुळं हे आजार जसे आपल्याला लाईफ लॉंग औषधोपचार करत करत आपल्या बरोबरच असतात आयुष्यभर, तशाच पद्धतीनं हा सोरायसिस आजार असू शकतो असं तुमच्या बोलण्यात आलं होतं आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा. पण नेमकं सोरायसिस म्हणजे आहे काय आणि आपल्याकडे याचं प्रमाण किती आहे? तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. कोंडिनायटा म्हणता येईल असा हा आजार, की ज्याचं इंग्रजी नाव आपण सोरियासिस म्हणून आपल्याला माहित आहे. तर जगभरात साधारण 2% लोकांना या सोरियासिसची बाधा आहे, ज्याला आम्ही इन्सिडन्स म्हणतो. भारताच्या हिशोबात तुम्ही काढलं तर हा आकडा जवळपास 1.5 कोटीच्या वर जाईल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की हा आजार बिलकुल संसर्गजन्य नाही, 1% सुद्धा नाही. आणि या आजारामुळं जीवाला कुठलाही धोका असत नाही. आम्ही डॉक्टर त्याला बिनाईन किंवा निरुपद्रवी असं म्हणतो. परंतु चट्ट्यांमुळे येणाऱ्या काही प्रमाणातल्या विद्रुपतेमुळं याबद्दल समाजात खूप भीती आहे. आणि आपण पाहाल तर कोडाबद्दलही हेच खरं आहे. कोडाचाही जीवाला काही त्रास नाही, पण लोकांना भीती आहे अक्षरशः. आणि सोरियासिस झालेल्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य त्यामुळं पूर्णपणे बिघडून जातं. थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडल्यामुळं किंवा कोरड्या हवेत सोरियासिसचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आपल्याला या दिवसात सध्याच्या सोरियासिसचं प्रमाण थोडंसं वाढलेलं दिसेल. ओके. तसंच समुद्रकिनारी किंवा दमट हवामानात मात्र ते काही प्रमाणात कमी होतं. अच्छा, म्हणजे ड्रायनेस हा जो आहे शरीराला येणारा, तर तो याला जास्त कारणीभूत आहे असं म्हणायला हरकत हा नाही. याच्या वाढीला कारणीभूत आहे. ओके ओके. म्हणजे मग सर असा प्रश्न येतो की मुळात हा आजार होतोच कसा? मुळात हा अनुवंशिकतेतनं होणारा एक प्रकारचा ऑटो इम्युन आजार आहे. बरं. आणि अनुवंशिकता म्हणजे असं नाहीये की आई वडिलांना असेल तर मुलाला 100% होईल असा नाही. त्याच्या जीन्सचं जर थोड्या प्रमाणातलं ट्रान्समिशन झाला असेल तरच तो पुढच्या पिढीत जाऊ शकेल. आणि आदल्या पिढीत नसेल तरी सुद्धा तो पुढच्या पिढीत जीन्समध्ये बदल झाल्याने जाऊ शकतो. आम्ही डॉक्टर लोक त्याला म्युटेशन असं म्हणतो. आणि ऑटो इम्युन आहे म्हणजे काय, तर शरीरातल्याच पेशींविरुद्ध शरीराचीच इम्युनिटी काम करते आणि त्यामुळं शरीराला काही बाधक असणाऱ्या गोष्टी घडून जातात. रक्तातल्या पांढऱ्या पेशीपैकी टी लिम्फोसाइट्स ज्या आहेत त्यात काही बदल होऊन आंतरत्वचेचा रक्तपुरवठा गरजेपेक्षा जास्त होतो. त्यामुळं नेहमीच्या जवळपास चौपट त्वचा तयार होते. ही चिकट कोंड्याच्या स्वरूपात त्वचेवर जमा होते आणि त्याच्यावर रुपेरी पापुत्रे येतात. त्यालाच आपण सोरियासिस किंवा कोंडिनायटा असं म्हणतो. अनुवंशिकतेबरोबर इतरही काही बाह्य घटक सोरियासिस उठण्यासाठी मदत करतात आणि हेही तितकेच महत्वाचे आहेत. म्हणजे मी म्हणेन जर 50% अनुवंशिकता असेल तर 50% बाहेरचेही घटक याला तितकेच जबाबदार आहेत. उदाहरणार्थ घर्षण होणाऱ्या जागा जसं कोपर आहे, गुडघा आहे, डोकं आहे, तिथं काही ना काही कारणाने आपल्याला घर्षण होत असते. दुसरं म्हणजे इजा, त्वचेला होणाऱ्या इजांच्या जागी ती प्रक्रिया सुरू होते ऑटो इम्युनिटीची आणि त्या ठिकाणी ते चट्टे उठतात. आम्ही शास्त्रीय भाषेत त्याला कब्नरायझेशन असं म्हणतो. किंवा जंतू संसर्गाने होऊ शकतो. आता एखाद्याचा समजा घसा आला असेल, घशाला जंतूंनी संसर्ग झाला तर त्या जंतू संसर्गानंतर एक वेगळी प्रक्रिया सुरू होऊन गटेड सोरियासिस नावाचा याचा एक उपप्रकार आहे, त्याची बाधा होऊ शकते की ज्या छोटे 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 फोड येतात. पण चांगली गोष्ट म्हणजे हे त्या अँटीबायोटिकच्या उपचारानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी असतात. दुसरं, आताच्या युगात जी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मानसिक ताणतणाव. मानसिक ताणतणाव इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत की मानसिक ताणतणावामुळे याची सुरुवात होऊ शकते किंवा याची वाढ होऊ शकते. आणि गमतीची गोष्ट किंवा जे दुष्टचक्र आपल्याला लक्षात येईल की हे वाढल्यावर त्याच्यामुळे आणखीन ताणतणाव निर्माण होतो. त्या ताणतणावामुळे ते आणखीन वाढतं. म्हणजे अंडा अधिक कोंबडा आधी अशा टाईपची ही परिस्थिती तयार होते. बरोबर. आता साधारण माहिती असतं सोरायसिस म्हणजे काय, तर त्याची लक्षणं एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल की असं सुरुवातीला होतं मग ते वाढत जातं, काय लक्षण दिसतं? आता मुळात जर सोरियासिस
मी याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने हँडल करेन. सोरियासिस याला इतकी भीती आहे लोकांच्याकडे की जर आपल्याला अशी काही शंका वाटली सोरियासिसची तर आपण कुठलाही संशयित असा चट्टा दिसला तर स्वतः निदानाच्या फंदातच पडू नये. बर नेटवर सर्च करून सेल्फ ट्रीटमेंटच्याही फंदात पडू नये. नेटवरच्या सर्वच गोष्टी तुम्हाला लागू पडतील अशा नसतात. त्यामुळे अंधाळा विश्वास ठेवून स्वतःचं नुकसान करू नका. तुम्ही त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या. आता आमच्याकडे येणारे बऱ्याच आजाराचे रुग्ण आहेत की गजकर्ण आहे, इसब आहे, तर इतर आजारांचे रुग्ण सुद्धा त्यातले कित्येक लोक पहिल्यांदा हाच प्रश्न विचारतात की हे सोरियासिस नाही ना, इतकी त्याच्याबद्दलची भीती आहे. तर अशी भीती असणार आजाराच्या बाबतीत आपण स्वतः सेल्फ ट्रीटमेंट न करता डॉक्टरांच्याकडे जाणं हे सगळ्यात सोयीचं आहे. दुसरं, निदानासाठी कुठल्याही रक्त तपासणीची फारशी गरज असत नाही. हे मुख्यत्वे तपासून होणारं निदान किंवा आम्ही त्याला क्लिनिकल डायग्नोसिस म्हणतो तसं आहे. क्वचित प्रसंगी डॉक्टर तुम्हाला स्किन बायोप्सीचा सल्ला देतील आणि त्याचं तुम्हाला ट्रीटमेंटसाठी ते वापर करतील. लक्षण काय दिसतं? पण तुम्ही म्हणालात की गजकर्ण नायटा झाल्यावर सुद्धा लोक विचारतात, म्हणजे नेमकं सुरुवात कशी ते दर्शवतं, आपल्याला काय दर्शवतं? सुरुवातीला लाल खाजणारा किंवा न खाजणारा आणि त्याच्यावर थोडासा पांढरा साल दिसणारा जर चट्टा तुम्हाला दिसला तर तुम्ही ही थोडीशी खात्र जमा करायला हवी. सोरियासिस नाही हे सुरुवातीला तुम्हाला कोपरावर गुडघ्यावर दिसतील किंवा केसातला कोंडा समजा जास्त प्रमाणात येतो एखाद्याला, तसा असेल तर त्यांनी सुद्धा याची थोडीशी शंका घ्यायला हरकत नाही. किंवा तळहात तळपायाला होऊ शकते किंवा काही वेळेला संधिवात असतो लोकांना छोट्या सांध्यांचा. या सगळ्या आजारामध्ये थोडीशी सोरियासिसची शक्यता असते. तर आपण त्याची डॉक्टरांच्याकडे जाऊन खातरजमा करून घ्यायला पाहिजे. अच्छा, म्हणजे तो खूप वाढलाय नंतर जाण्यापेक्षा सुरुवात एखादं लक्षण दिसेल तेवढ्या लवकरात लवकर डॉक्टरांकडे, त्वचारोग तज्ञांकडे गेलेलं केव्हाही चांगलं असं म्हणा. हो हो, निश्चित. सर, आता याचे काही प्रकार पडतात, कारण असं होतं की काही जणांना त्याचं निदान होतं की सोरियासिस आहे, पण अनेक वर्ष तो तेवढाच भाग त्यांचा सोरियासिस ग्रस्त असतो. पण याचे आणखी काही प्रकार पडतात, कारण काही लोकांना संपूर्ण पाठीवर असतं किंवा संपूर्ण त्वचेवर असतं, फक्त चेहरा नॉर्मल असतो. म्हणजे या प्रकारानुसार हे सोरियासिस डेव्हलप होत जातं का? तुम्ही अगदी बरोबर बोललात. कित्येक रुग्ण असे आहेत की ज्यांना सोरियासिसचा एकच चट्टा असतो आणि जन्मभर तेवढाच राहतो. आणि सोरियासिस हा घाबरून बेदरून जाण्यासारखा आजार नाही हे आपण त्याच्यावरनं तरी अंदाज लावू शकतो. नक्कीच. पण त्याचे विविध प्रकार आहेत. 80% रुग्णांमध्ये दिसणारा जो नेहमीचा आजार आहे त्याला मी प्लाक सोरियासिस किंवा सोरियासिस वल्गॅरिस म्हणतो. वल्गॅरिस म्हणजे कॉमनली दिसणार असा. त्यात छोटे छोटे अनेक चंदेरी चट्टे दिसतात. स्काल्प सोरियासिस म्हणून एक प्रकार आहे, त्यात फक्त केसात सोरियासिसचे चट्टे होतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीची मुख्य तक्रार ही चिकट कोंडा अशी असते. त्याला बाकी अंगावर कुठे असत नाही किंवा दिसत पण नाही. गटेड सोरियासिस म्हणून एक प्रकार आहे की जो जंतू संसर्गानंतर होतो, मगाशी मी म्हणाल तसं घसा येणे किंवा इत्यादी गोष्टींनंतर. हा मात्र अँटीबायोटिकच्या ट्रीटमेंटनंतर पूर्णपणे बरा होऊ शकतो. इनव्हर्स सोरियासिस म्हणून एक प्रकार आहे की जो बॉडी फोल्ड्समध्ये येतो, म्हणजे काखेत येईल, जांघेत येईल. आणि सध्या जी गजकर्णाची साथ आहे ती बघता त्याला गजकर्ण म्हणून कोणीतरी लेबल करणं हे शक्य असते. तर त्यासाठी पण तुम्हाला त्वचारोग तज्ञांची मदत पाहिजे. नेल सोरियासिस म्हणजे फक्त नखांना असणारं, काहींना फक्त नखाला असेल आणि सोरियासिस असणाऱ्या 40% लोकांना नखाची पण त्यात इजा होऊ शकते. पुस्च्युलर सोरियासिस हा जो भाग आहे तो थोडासा महत्वाचा आहे. पू भरलेले छोटे छोटे फोड अंगभर उठतात आणि हा का उठतो तर बहुतेक वेळा स्टिरॉइडची जी औषधं जी आपण पोटातनं घ्यायची नाही आहे सोरियासिसमध्ये, ती कोणीतरी माणूस, कोणीतरी डॉक्टर ज्याला माहिती नाही किंवा जो वेगळ्या प्रकारे प्रॅक्टिस करतोय तो गोळ्या वाटे किंवा इंजेक्शन वाटे देत राहतो. हे दिल्यावर सुरुवातीला पेशंटला खूप बरं वाटतं. स्टिरॉइड युफोरिया म्हणतात त्याला. आणि स्टिरॉइडचा डोस कमी झाल्यावर किंवा बंद झाल्यावर तो आजार दुपटीनं उसळी मारून वर येतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा आजार जीवाला घातक ठरू शकतो जर तुम्ही योग्य वेळा ट्रीटमेंट नाही केली तर. त्यामुळे यापासून थोडंसं सावध राहायला पाहिजे. सोरियासिसचा संधिवातही असतो. 15 ते 30% सोरियाटिक पेशंटना संधिवात शिवाय असतो. पण काही लोक असेही असतील की ज्यांना फक्त संधिवात आहे, पण तेही त्वचारोग तज्ञांकडे गेले तर त्याला सोरियाटिक संधिवात आहे हे ते निदान होऊ शकतं. छोटे सांधे आणि पाठ हे जास्त करून त्यांनी अफेक्ट होणारे सांधे. आणि सगळ्यात शेवटी सोरियाटिक एरिथ्रोडर्मा. एरिथ्रोडर्मा म्हणजे लाल त्वचा, सगळं अंग लाल होणारी त्वचा. 90% पेक्षा जास्त त्वचेवर जर चट्टे उठले तर सोरियाटिक एरिथ्रोडर्मा त्यांना म्हणतो. सुदैवाची गोष्ट किंवा चांगली गोष्ट म्हणजे 1 ते 2% रुग्णांनाच हा आजार होतो. त्याच्यापेक्षा जास्त लोकांना हा होत नाही. पण हेच फोटो दाखवून पेशंटना प्रचंड भीती घातली जाते किंवा पेशंटनी कुठेतरी ते बघितलं असेल
तर त्याला त्याच्या डोक्यात तेवढी एकच गोष्ट बघते. याला जर पॅरलल एक उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आपण एक डायबिटीसचं घ्यायला पाहिजे. डायबिटीस झालं आणि पायाला काहीही लागलं तरी तो माणूस माझा पाय कापावा लागेल का अशी काही वेळेला शंका काढतो. डायबिटीसमुळे पाय कापण्याचं प्रमाण हे लाखात एक सुद्धा नाही, पण ती भीती अशा प्रकारे काही लोक निर्माण करतात. सर, आता बोलताना तुम्ही म्हणालात की संधिवात आणि हा सोरायसिस याचं काही रिलेशन आहे, पण संधिवाताचा पेशंट त्याच्या लक्षात पण येणार नाही की आपल्याला हा सोरायसिस असेल आणि तो कसा काय त्वचारोग तज्ञांकडे जाईल, हे जरा क्लिअर करा. काही वेळा काय होते, एकाच घरात एकमेकाशी संबंधित पेशंटना एखाद्याला संधिवात असतो, एखाद्याला सोरियासिस असतो. तर आम्ही असं पेशंटना सजेस्ट करतो की जर घरात सोरियासिस कोणाला असेल तर आम्ही ही सुद्धा हिस्ट्रीमध्ये म्हणजे चौकशी करताना हे पण विचारतो की घरात कोणाला संधिवात आहे का. आणि जर घरात कोणी संधिवात आहे असं सांगितलं तर आम्ही त्याला सजेस्ट करतो की बाबा सोरियासिसचाही संधिवात असू शकतो, तो असेल तर तू डॉक्टरांना अवश्य दाखव. अच्छा, म्हणजे असं रिलेशन त्याचं आहे, त्यामुळे ही एक शक्यता तपासली करावी लागते. ओके ओके. खरं तर या सोरायसिस बद्दल आणखी आपण बोलूया, पण एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर बोलूया. Green FM. सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. तर मंडळी, 90.4 ग्रीन FM वर आज आपण सोरायसिस बद्दल बोलतोय आणि डॉक्टर चंद्रशेखर पुरंदरे जे त्वचारोग तज्ज्ञ आहेत, सांगलीमधले प्रसिद्ध असे, तर त्यांच्याकडून आपण या सोरायसिस विषयी जाणून घेतोय. सर, आता सोरायसिस म्हणलं की आपल्याला पहिल्यांदा नजरेसमोर काय येतं की पूर्ण पाठीवर लाल आणि तपकिरी रंगाचे असे पूर्ण चट्टे आहेत, हातावर आहेत आणि असं चित्र काहीतरी आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि याला कारण म्हणजे आपण बऱ्याचदा टीव्हीवर किंवा पेपरमध्ये किंवा फेसबुकवर सुद्धा आजकाल तर हे असं काहीतरी बघतो आणि मग ते कुठेतरी खाली ॲडव्हर्टाईज असं असतं, किंवा टीव्हीवर जेव्हा सुद्धा असे काही प्रोग्राम बघतो तेव्हा हे असं भयानक चित्र आपल्याला त्याच्यात दिसलेलं असतं आणि ते बहुतेक स्पॉन्सर प्रोग्राम सुद्धा असतात काही वेळेला. तर ते बघितल्यामुळं आपल्या नजरेसमोर ते एक भयानक चित्र असतं, म्हणून आपल्याला भीती वाटते की अरे बापरे, की सोरायसिस म्हणजे असं काहीतरी हे भयानक आहे का. मग एखाद्या व्यक्तीला समजा नुकतं डायग्नोसिस झालेलं आहे सोरायसिसचं, मग त्याच्या मनामध्ये अशी शंका यायला लागते की आपल्याला पुढे जाऊन हे असं काहीतरी होणार आहे का. म्हणजेच एकूण पेपर किंवा टीव्हीवरच्या जाहिराती बघून ही भीती मनामध्ये लोकांच्या तयार होऊ शकते. याबद्दल आपण काय सांगूया सगळ्यांना. हा तुम्ही फार चांगला मुद्दा काढला, कारण आमच्याकडे येणाऱ्या सोरियासिसचा प्रत्येक पेशंट याची शंका नक्कीच काढतो. आणि हे मायाजाल इतकं प्रचंड आहे किंवा यातली आर्थिक उलाढाल इतकी मोठी आहे की हे थांबवणं कोणाच्या हातात आहे असं दिसत नाही. आणि इतका धसका सोरियासिस बद्दल घ्यायचं मूळ कारण काय, तर अर्धवट ज्ञान किंवा मी तर म्हणे अज्ञान. आणि टीव्ही, वृत्तपत्र, व्हॉट्सॲप, यूट्यूब सगळीकडे जाहिरातींचा असणारा हा भडीमार. भारताला सोरियासिस मुक्त करू असं फोल दावे करणाऱ्या जाहिरातींनी ॲलोपॅथिक औषधं म्हणजे विष अशी खुळी समजूतही पसरवली आहे. आता त्यातले आपण काही मुद्दे बघू. ते म्हणतात तुम्ही कॅन्सरची औषधं वापरता, पेशंटला कॅन्सर झालेलाच नाही. आता एकच औषध वेगवेगळ्या आजारांवर वापरलं जातं, जसं अँटीबायोटिक्स आहे, ती न्यूमोनियातही वापरणार, मेनिंजायटिस वापरणार, डिसेंट्रीत वापरणार आणि प्रत्येक ठिकाणी ते तितकंच काम करतात. तसं काही औषधं ही कॅन्सरला आणि सोरियासिसला दोन्हीकडे वापरली जातात, मात्र यांचे डोस भिन्न आहेत. आणि आपण ते का वापरतो, त्वचेची वाढ जी होती ती थांबवण्यासाठी आपण वापरतो. त्यामुळे सोरियासिस आणि कॅन्सरचा काही संबंध नाही, हे तुम्हाला केवळ भीती घालण्याचा हा प्रकार आहे. दुसरं म्हणजे स्टिरॉइडच्या वापराने किडनी फेल होतात असं एक वारंवार सांगितलं जातं. मुळात तुम्ही कुठल्याही त्वचारोग तज्ञाकडे गेला तर तो सोरियासिससाठी पोटातनं किंवा इंजेक्शनद्वारे स्टिरॉइड वापरणारच नाही, तो फक्त मलमांच्या स्वरूपात वापरणार आणि तेही पूर्ण काळजी घेऊन. त्यामुळे स्टिरॉइडच्या वापराने हे होईल, ते होईल, ते होईल या जाहिरातीतल्या सांगण्याला काहीही अर्थ नाही. ती केवळ स्वतःचा सेल वाढवण्याचा उद्योग आहे. बरोबर. दुसरं, साईड इफेक्ट कुठल्याही पद्धतीचं योग्य पद्धतीने जर तुम्ही औषधं वापरली तर कुठल्याही साईड इफेक्ट अपेक्षित नाही. आणि जे साईड इफेक्ट आम्हाला अपेक्षित असतात त्यासाठी आम्ही अधूनमधून रक्त तपासण्या करून घेतो आणि आम्हाला जर शंका आली की हे औषध याला सूट होत नाही तर ते आम्ही नक्कीच बदलतो. या उलट या जाहिरातीत जे दावे असतात आमच्या औषधांना कुठलाही साईड इफेक्ट नाही असं म्हणणाऱ्यांच्या गोळ्या आणि पुड्यामधून स्टिरॉइड्स किंवा हेवी मेटल्सचे अंश सापडलेले आहेत. ही जर्नल्समध्ये आलेले आर्टिकल आहेत
आणि ऑस्ट्रेलियातल्या कित्येक राज्यांमध्ये त्यावर बंदी सुद्धा आलेली आहे. अरे बापरे. आणि सर्वात महत्त्वाचं मला वाटतं हा कॉमन सेन्स आहे की ह्या सगळ्या जाहिरातींसाठी खाली ॲडव्हर्टाईज लिहितात किंवा स्पॉन्सर्ड लिहितात, यासाठी जाहिरातदार पैसा खर्च करत असतो. नक्कीच. त्यामुळे तो त्याच्यावर त्याचा फायदा अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त घाबरून त्याच्याकडे जावं यासाठी हा सगळा प्रपंच आहे. आणि आपण शहाणं राहून याच्यापासून लांब राहून, किंवा समजा तुम्हाला काही शंका असली तर तुम्ही योग्य माणसाकडे जाऊन त्याची खातरजमा करून घेणं हेच योग्य आहे. बरोबर. म्हणजेच एकूणच आपल्या त्वचेवर काहीतरी वेगळं जाणवतंय आपल्याला. मग खाज सुटणारा एखादा डाग असेल किंवा न खाज सुटणारा एखादा डाग असेल, पण तुम्ही मगाशी हे सगळं जे सांगितलं त्याच्यावरनं एक लक्षात येतं, खोट्या भूलतापांना बळी पडण्यापेक्षा आपल्या जवळच्या त्वचारोग तज्ञाकडे गेलं तर त्याचं योग्य निदान होईल आणि योग्य ते औषधोपचार पण त्याच्यावर केले जातील ना. मंडळी, हे अतिशय सोपं सहज आहे खरं तर. आणि आपण अशा वेगवेगळ्या जाहिरातींना बळी न पडता आपल्या डर्मेटॉलॉजिस्ट गाठणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे सगळं आपल्याला डॉक्टरने सांगितलं, त्याच्यावरनं लक्षात येते. पण डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात की स्टिरॉइड्सचा वापर या मलमांमधून वगैरे केला जातो, तर प्रत्येक वेळेला या मलमांमध्ये स्टिरॉइड असतातच का? आणि हा जो औषध उपचार आहे तर हा किती दीर्घकालीन असतो आणि तेही सांगा. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यात येतो की काही वेळेला या अशा त्वचा रोगांवर, किंवा आपण सोरायसिसबद्दल बोलतोय, तर या सोरायसिसवर आपल्याला त्या मलमांचा उपयोग झाला असं वाटतं आणि मग लोक ते औषधोपचार बंद करतात आणि मग ते पुन्हा त्याची आपल्याला प्रचिती यायला लागते की पुन्हा आपल्याला सोरायसिसचा त्रास जास्तच व्हायला लागलाय किंवा जास्त वाढलाय, असंही होऊ शकतं. या सगळ्यावर तुम्ही लोकांना काय सांगाल? सोरियासिस खरं तर उपचार त्याची पद्धती खूप सोपी आहे. आणि तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं निदान ॲक्सेप्ट करायला पाहिजे. बहुतेक वेळा सेल्फ डिनायलमध्ये तुम्ही गेला की मला हे नाहीच, तर तुम्ही डॉक्टर टू डॉक्टर फिरत राहणार, पण तुमचा आजार नाही बदलणार आहे. तुम्हाला सोरियासिस आहे ते राहणारच आहे. याच्यावर उत्तम उपचार उपलब्ध आहेत. म्हणजे आजच असं नव्हे, गेली 25-30 वर्ष उपलब्ध आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की जसं तुम्ही मधुमेह, रक्तदाब, दमा, इतर आजारांना काहीतरी गोळी नियमित घेता, तसं याला नियमित औषध हे आवश्यक आहे. ओके. आणि त्यात आपण 2 प्रकारची औषधं वापरतो. एक लावण्याची औषधं. लावण्याच्या औषधामध्ये इमोलियंट्स म्हणून औषधं आहेत की त्वचा मऊ पडण्यासाठी आम्ही वापरतो. दुसरी आहे ती रेटिनॉइड्स, विटॅमिन D3 डेरिव्हेटिव्ज. तिसरं आहे आपण लाईट थेरपी वापरतो. लाईट चेंबर्स असतात, त्यात अल्ट्राव्हायोलेट ए, नॅरो बँड UVB किंवा एक्झायमर लेझर, या तिन्ही पद्धती आपण वापरू शकतो. चौथा आहे टार आणि सॅलिसिलिक ॲसिड शॅम्पूज. पर्टिक्युलरली डोक्याचं जे सोरियासिस आहे त्याच्यासाठी आम्ही वापरतो. ओके. इम्युनोमॉड्युलेटर्स काही आहेत औषधं, टॅक्रोलिमस म्हणून, तेही आपण वापरतो. आणि सगळ्यात शेवटी यात मी सांगतो ते स्टिरॉइड्स, की ज्याच्याबद्दल खूप लोकांना भीती वाटते. स्टिरॉइड्स ही याच्यावरची मेनस्टे ट्रीटमेंट आहे. म्हणजे याची मुख्य ट्रीटमेंट आहे लावण्याच्या औषधात. ओके. स्टिरॉइड्सनं जितका हमखास आणि खात्रीचा गुण येईल लावायच्या औषधांनी, तितका दुसऱ्या कुठल्याही औषधांनी येणार नाही. पण डॉक्टरांनाही हे माहीत आहे की स्टिरॉइड्स किती दिवस वापरायची, कशी वापरायची, कुठल्या भागात वापरायची. तुम्ही आता चेहऱ्यावर स्टिरॉइड जे वापरणार ते आम्ही ग्रेड 1 वापरणार, म्हणजे लहान मुलांमध्ये वापरता येईल असं. तेच जर तुम्ही अंगावर, कोपरावर, गुडघ्यावर वापरायचं तर आम्ही ग्रेड 6 वापरणार, म्हणजे जास्त पोटंट. डॉक्टरनाही तुमच्यापेक्षा जास्त काळजी असते आणि ते या गोष्टीची नक्की काळजी घेतात. पण स्टिरॉइड्स ही आवश्यक आहे. आणि यात एक रोटेशन थेरपी म्हणून पण आहे. म्हणजे डॉक्टर बहुतेक वेळा काय करतात, काही दिवस स्टिरॉइड वापरतात, काही दिवस रेटिनॉइड वापरतात, काही दिवस इमोलियंट वापरतात. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या लावायच्या औषधांचे चांगले इफेक्ट आपण घेतो आणि जे काही बारीक सारीक साईड इफेक्ट्स असतात ते आपोआपच आपण कमी करून टाकतो. काही लोक असे आहेत की ज्यांना 10% अधिक भागावर सोरियासिस असते. मग आता तुम्ही बघितलं तर एवढा मोठ्या भागावर सोरियासिस असेल तर मलम लावणं हे अवघड आहे, अव्यवहार्य आहे आणि इकॉनॉमिकल पण नाही. तुम्ही जर साधारण 10% वर भागावर जर स्टिरॉइड तुम्हाला लावायचं असेल तर तुम्हाला रोज जवळपास 100 ते 150 रुपयाचं मलम पाहिजे आहे. म्हणजे तुमची महिन्याची ट्रीटमेंट 3-3.5 हजारच्या वर जाईल, तुमचं बजेट कोलमडू शकतं. म्हणून आपण औषधं वापरतो. या औषधांनी हेच सगळं काम तुमचं 100-150 रुपयात होणार आहे. ते डॉक्टर हा कॉल घेऊन तुम्हाला त्याप्रमाणे सांगतात. यातलं पहिलं जे सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे ते मेथोट्रेक्सेट. आणि मेथोट्रेक्सेटला आम्ही गोल्ड स्टँडर्ड थेरपी समजतो. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त रिलीफ देणारं औषध म्हणून मेथोट्रेक्सेट हे प्रसिद्ध आहे. हेच औषध कॅन्सरसाठी पण वापरतात, पण या औषधाचा कॅन्सरमधला डोस आणि इथला डोस यात खूप फरक आहे. वाढणाऱ्या त्वचा पेशींवर नियंत्रण एवढाच त्याचा उद्देश आहे. आणखी काही अँटीमेटाबोलाइट्स जी वापरात येतात ती म्हणजे अझाथायोप्रिन आहे, सायक्लोस्पुरिन आहे, बायोलॉजिकल्स आहे, ज्यात इटानरसेप्ट म्हणून आहे, अप्रेमिलास्ट म्हणून आहे.
पण या सगळ्यांची किंमत ही थोडीशी जास्त आहे बरं. आणि अजूनही ही औषधं सर्वसामान्य माणसांच्या कह्यात आहेत असं आम्हालाही वाटत नाही. हे महिन्याला 1,500-2,500 रुपयाचं औषध प्रत्येक माणूस खर्च करू शकेल असं नाही. नक्की. त्यामुळे या औषधांची किमती कमी होतील आणि मग ते लोकांना वापरता येतील हे भविष्यात नक्की घडेल. ठराविक काळानंतर आवश्यक त्या तपासण्याही करणं आवश्यक आहे. ते डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतात. त्याचाही खर्च फार अफाट आहे असं नाही. तुम्हाला 2-3 महिन्याला एक 300-400-500 रुपयाची तपासण्या फार एवढंच लागू शकते. अच्छा. सोरियासिसवर खूप संशोधन चालू आहे आपल्याकडे आणि परदेशातही. सुदैवानी म्हणा दुर्दैवानी म्हणा सोरियासिस हा सगळ्या जगभर तितकाच त्रास देणार आहे. त्यामुळं वेस्टर्न कंट्रीजमध्ये सुद्धा जिथे सोरियासिसचं प्रमाण जास्त आहे तिथं त्याचं संशोधन चालू आहे आणि त्या संशोधनाचे रिझल्ट जेव्हा येतील तेव्हा ते आपल्यालाही त्या ट्रीटमेंट्स नक्की अवेलेबल होतील. बरोबर. मी म्हटलं तसं सर की त्याचा उपचार कालावधी किती आहे का प्रत्येक सोरायसिस म्हणजे वेगवेगळे जे प्रकार तुम्ही सांगितलेत त्या प्रत्येक सोरायसिसला लाईफ लॉंग औषध किंवा गोळ्या असतील किंवा मलम असतील हे लाईफ लॉंग घ्यावंच लागणार आहे? आता हा थोडासा गुगली प्रश्न आहे तुमचा. त्याचं उत्तरही मी सांगतो सोपं आहे की ऑटो इम्युनिटीमुळं जो आजार होतो तर काही वेळा शरीर ह्या गोष्टी ऑटो करेक्ट पण करतं. बरं. मी आता समजा एक 4 पेशंट आहेत आणि त्या 4 पेशंटना तुम्ही ट्रीटमेंट चालू केली आहे जी एथिकल ट्रीटमेंट आहे योग्य ट्रीटमेंट आहे ती चालू केली. त्यातल्या काही पेशंटच्या इम्युनिटीत आतला बदल होऊन आतनंच त्याचं निराकरण होऊन जातं. बरं. आणि त्या माणसाचं सोरियासिस बरं होतं. सोरियासिस बरं होत नाही असं आम्ही बिलकुल म्हणत नाही पण ते बरं डॉक्टर करतो असं नाही तर ते त्याचं शरीरच आतनं बरं करत असेल. तुम्ही त्याला ती संधी तर द्यायला पाहिजे त्या शरीराला. तुम्ही जर वेडीवाकडी ट्रीटमेंट केली आणि जर काही दुष्परिणाम ओढवले तर तुम्ही शरीराला ती संधी देत नाहीये. तर तुम्ही ट्रीटमेंट घेत राहा योग्य ट्रीटमेंट. कित्येक लोकांचं म्हणजे हा माझ्या पाण्यातला आहे की ऑलमोस्ट 1/3 लोकांचं सोरियासिस आपलं आपण कमी होतं हळूहळू. पण तुम्ही शरीराला संधी द्यायला पाहिजे. पण इतरांसाठी मात्र किंवा ज्याचं थोडंसं जास्त आहे त्यांनी मात्र थोडंसं त्याला आपल्याला थोडंसं बीपी शुगर सारखं काहीतरी आहे फक्त ते बाहेर दिसतंय एवढंच. तुम्ही खरं बघितलं तर बीपी शुगर किंवा किडनी आजार हे जर तुम्ही आतनं पाहू शकला तर तुम्हाला चहा पिवणार नाही इतके त्याच्या शरीरात आत बदल होत असतात. पण सोरियासिस ही केवळ वर दिसत असल्यामुळं माणूस भेदरून जातो त्याने. हे सगळं आपण डिटेल बोललो सर पण शेवटी जाता आता काय सांगाल? आता काही गोष्टी मी जे आधी बोललो त्या मी पुन्हा एकदा सांगेन की त्याचं निदान स्वतः करू नका. त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अगदी. तुम्हाला समजा खर्च करायचा नसेल तर आपल्याकडे चांगल्या इन्स्टिट्यूट उपलब्ध आहेत. तुम्हाला 10 रुपये 20 रुपये 30 रुपयात केस पेपर काढून तिथे निदान होऊ शकतं. पण तुम्ही डॉक्टरांचा सल्ला निश्चित घ्या. सोरियासिसवर उत्तमोत्तम औषधं उपलब्ध आहेत पण ती नियमित घेणं आवश्यक आहे. मी आधी म्हणलं तसं दमा संधिवात सारखं तशी ती औषधं नियमित घ्या. त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाहीत किंवा त्याच्याशी आवश्यक गोष्टी ज्या करायला पाहिजे ते वेळच्या वेळी करता येतील ही काळजी तुमचे डॉक्टर नक्की घेतील. तेही त्यांचं रोजचं काम आहे. स्टिरॉइडला भिवू नका. स्टिरॉइड क्रीमचा हा वापर आवश्यक आहे. त्यानं भिवून जाऊ नका. त्वचारोग तज्ज्ञ तुम्हाला स्टिरॉइडच्या गोळ्या किंवा इंजेक्शनचा वापर बिलकुल करत नाहीत. आम्हाला आल्यावर काही लोक हे विचारतातच तुम्ही आता स्टिरॉइड आम्हाला देणार का. त्यांनाही पुन्हा सांगायला लागतं की आम्ही ते कुठल्या स्वरूपात देतो. जाहिरातींच्या मोहजालापासून तुम्ही दूर राहायला पाहिजे. त्यातला अर्थकारण समजून घ्या. त्यामागे लागून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. नक्कीच. निदानाचा स्वीकार करा. ही गोष्ट माझ्या लक्षात आली की माणसाला लवकर पचनी पडत नाही. मला सोरियासिस होईलच कसं माझ्या 10 पिढ्यात नाही. दुसरं 10 पिढ्यात नाहीचं एक थोडीसा गमतीचा भाग असा आहे की तुमच्या नात्यातले तुम्ही 10 लोक काढले तर त्या 10 लोकांच्या पाठीवर एखादा डाग आहे किंवा नाही हे तुम्ही खात्रीनं एका बाबत सुद्धा सांगू शकणार नाही. त्यामुळे दृष्टीआड सृष्टी हे लक्षात घेऊन तुम्ही असं कधीच समजू नका दुसऱ्या कोणाला नाही आणि फक्त हे मलाच झालेलं आहे. त्यामुळे निदानाचा स्वीकार करा. सोरियासिसला राक्षस मानू नका. त्या जाहिराती बघून तुमच्या मनात जे त्याचं स्वरूप निर्माण झालंय तसं ठेवू नका. मानसिक संतुलन ठेवा. त्यासाठी योगासनं करा, प्राणायाम करा, नियमित व्यायाम करा. या सगळ्यांचा उपयोग होतो. यातनं जी चांगली एन्डॉर्फिन्स निर्माण होतात त्याच्यामुळं सोरियासिस कमी व्हायला नक्की मदत होते. कित्येक लोकांचं सोरियासिस निव्वळ वजन कमी केल्यावर गेलेलं मी बघितलेलं आहे. धूम्रपान टाळा. जास्तीचं वजन कमी करा. आणि दुसरं म्हणजे ही माहिती तुम्ही स्वतःही समजून घ्या. इतरांनाही ती सांगा. आणि आपल्या कुटुंबात जर दुसऱ्या कोणाला असेल तर त्याला तुम्ही 100% मानसिक आधार द्यायला पाहिजे. त्याचा त्याला खूप मोठा उपयोग होतो. खरंच हे सगळं ऐकल्यावर नक्कीच ज्यांना सोरायसिसला सामोरं जावं लागलंय त्यांच्या मनातल्या शंका पण दूर झाल्या असतील. आणि आपण हा एक महत्त्वाचा मुद्दा सर पहिल्यांदाही सांगितलात आणि शेवटी जाताही सांगितलात की त्या गोष्टीचा स्वीकार करा. आणि जेव्हा आपण त्याचा स्वीकार करतो तेव्हा आपण थोडेसे कूल होतो आणि मग
त्याची पुढची पायरी म्हणजे मग जे काही त्याला ट्रीटमेंट घ्यायचे त्याला आपण सामोरे जातो, योग्य डॉक्टरांच्या हाती स्वतःला सोपवतो आणि त्यामुळे मग हे सगळं त्या व्यक्तीलाही आणि त्याच्या फॅमिलीलाही सुसह्य व्हायला मदत होते असं म्हणायला हरकत नाही. सर, तुम्ही इथे येऊन अतिशय मोलाचा सल्ला आमच्या या सोरायसिसग्रस्त व्यक्तींसाठी दिलेला आहे आणि नक्कीच लोक या सगळ्या गोष्टींचा विचार करतील, आपल्याला स्वतःला योग्य त्या डर्मेटॉलॉजिस्टच्या हाती सोपवतील, योग्य ट्रीटमेंट पूर्ण करतील आणि जी एखाद्याला लाईफ लॉंग घ्यावी लागणार असेल तर त्या ट्रीटमेंटपासून तो दूर पडणार नाही, मानसिकरित्या तो स्थिर राहील असं म्हणायला हरकत नाही. तर हे सगळं इथं येऊन आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्याबरोबर होते सांगलीचे प्रसिद्ध डर्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर चंद्रशेखर पुरंदरे. असाच कार्यक्रम घेऊन पुढच्या रविवारी मी पुन्हा भेटणार आहे. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.